आणि आता पाहूया मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या। मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींना नोटिसा प्रकरण। म्हाडा अधिकाऱ्यांनी बजावलेल्या 935 नोटिसा बेकायदेशीर, सुप्रीम कोर्टाने खडसावलं। म्हाडा उपाध्यक्षांच्या निर्णयाच्या चौकशीचे हे आदेश। मुंबई महापालिकेतील 8000 कंत्राटी कामगार कायम होणार। कामगार संघटना आणि मुंबई महापालिकेमध्ये करार। स्वच्छता कामगारांनी केलेल्या सर्व मागण्या देखील मान्य। कबुतरांना खाद्य टाकण्याचे प्रकार सुरूच। सरकारी आदेशाला हरताळ फासत कबुतरांना खाद्य टाकण्याचा प्रकार समोर। दंडात्मक कारवाई होत असतानाही खाद्यपदार्थ टाकले जात असल्याचा प्रकार। मुंबईमध्ये बेकऱ्यांची पर्यावरणपूरक वाटचाल। मुंबईतील जवळपास 42 बेकऱ्यांनी पीएनजी इंधनामध्ये बदल करण्यासाठी अर्ज केल्याची माहिती। उच्च न्यायालयाचे बेकऱ्यांना पर्यावरणपूरक इंधनामध्ये बदल करण्याचे निर्देश। मुंबईतील सर्व वॉर्डमध्ये आता फेरीवाला मुक्त क्षेत्र। भूषण गगराणी यांच्याकडून रस्ते निश्चितीचे निर्देश। 20 फेरीवाला मुक्त क्षेत्रांची यादी हायकोर्टाला सादर। मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधून आयपीएल संघाच्या जर्सी चोरीला गेल्या। सुरक्षा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल, आरोपीला अटक। वानखेडे स्टेडियममधून 261 जर्सी चोरीला गेल्याची माहिती। पुण्यामधील गुडलक कॅफे 12 दिवसांनी पुन्हा सुरू। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर गुडलक कॅफे पुन्हा एकदा सुरू। बनमस्कामध्ये काचेचे तुकडे आढळल्यानं परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला होता। प्रवाशांना उत्तम सुविधा पुरवण्यामध्ये पुणे विमानतळ आघाडीवर। एसीआय आणि एएसक्यू यांचं संयुक्त सर्वेक्षण। 59 वरून 57व्या स्थानावर झेप। एसटीच्या पार्सलची जबाबदारी चालक आणि वाहकांवर निश्चित करण्याचा निर्णय। एसटीच्या पार्सल सेवेद्वारे पाठवलेल्या वस्तू वेळेत पोहोचत नसल्याच्या आणि वस्तू गहाळ होण्याच्या तक्रारी वाढल्या।